नाशिक लोकसभेमध्ये नाशिक, दिंडोरी आणि धुळे तिन्ही ठिकाणचे उमेदवार पराभूत झालेले असून यामध्ये विशेष कारण आपल्याला जाणून घ्यायचं आहे. कारण नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांची जोमाने तयारी सुरू होती. या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या सभा घेतलेल्या होत्या. फडणवीस यांनी देखील सभा घेतली होती. पिंपळगावला मोदीजींची सभा झाली. परंतु एवढं झाल्यानंतरही का पराभूत झालेले याचं कारण महत्त्वाचं आपल्याला शोधायचं आहे. आपल्याबरोबर नाशिकचे तज्ज्ञ असे ज्येष्ठ पत्रकार आहेत, सर्व संपूर्ण दैनिक आणि मीडियाचे आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. त्यांनी पूर्ण वेळ यामध्ये काम केलेलं आहे. आपल्याबरोबर ज्येष्ठ सोनाने सर आहेत. काय सांगाल, पराभूताचं कारण काय नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये गोडसेंचा पराभव हा एक धक्कादायक लोकांना गोष्ट वाटलेली आहे. याचं कारण असं की गोडसेंनी या 10 वर्षामध्ये जे काही कबूल केलेले जे प्रोग्राम होते किंवा कबूल केलेले ज्या गोष्टी होत्या ते पूर्ण करू शकले नाही. उड्डाण पूल करू शकले नाही, ड्रायपोर्ट करू शकले नाही, अशा अनेक गोष्टी आहे ते पूर्ण करू शकले नाही. मुंबई नाशिक लोकल पूर्ण करू शकले नाही. अशा अनेक गोष्टी आहे ज्यांनी फक्त आश्वासन दिले आणि ते पूर्ण करू शकले नाही. त्यामुळे लोकांचा एक अपेक्षाभंग होता आणि बदलाची गरज होती लोकांच्या मनामध्ये. त्यामुळे त्यांचा पराभव झाला. विक्रांतजी, आपण काय सांगाल, काय मुख्य कारण यामध्ये? गोडसेंचा पराभव हा धक्कादायक नव्हताच. गोडसेंचा पराभव अटळ होता. हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आलं नाही. एकनाथ शिंदे यांच्याशी स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा संपर्क साधला. इथं उमेदवार बदलण्याची गरज असल्याचं त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं, परंतु मुख्यमंत्र्यांनी ते ऐकलं नाही. आणि 1 मे रोजी म्हणजे मतदानाला 16 दिवस शिल्लक राहिले असतानाच उमेदवार जाहीर केला. मग त्याच्या पाठीमागं आणखीन एक कारण आहे पराभवा पाठीमागं. एकतर लोकांना नको असलेला उमेदवार दिला होता. दुसरी गोष्ट, जो उमेदवार दिला तो विलंबाने दिला. आणि तिसरी गोष्ट, अँटी इन्कम्बन्सी यांच्या लक्षात आली नाही. हे महत्त्वाचे कारण आहे. आणि दुसरीकडं महाविकास आघाडीने जो उमेदवार दिला तो कुठल्याही वादात नसलेला आणि अनुभवी असं व्यक्तिमत्व दिलं. आणि ते सिन्नर तालुक्यातलं व्यक्तिमत्व दिलं. आणि सिन्नर तालुक्याला आत्तापर्यंत खासदार मिळालेला नाही. त्याच्यामुळे आपला माणूस म्हणून सिन्नर तालुका हा संपूर्णपणे त्यांच्या पाठीमागं उभा राहिला. जवळपास तिथून 1,28,000 मतांचा लीड हा सिन्नर तालुक्यातून मिळालेला आहे. म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघामधले जे शहरी भागात जे प्रभाव पाडणारे जे 4 मतदारसंघ आहे, नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम आणि देवळाली, याच्यातल्या एका मतदारसंघाचं लीड हा एकट्या सिन्नर तालुक्यातून मिळालेला आहे. पराभवाचे हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. राजाभाऊ वाजे यांनी पहिल्यांदी लोकसभा लढली. एक ते माजी आमदार होते, परंतु माजी आमदार असताना त्यांनी एक फाईट दिलेली आहे. हेमंत गोडसेंना पराभूत केलं. काय सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजाभाऊ वाजे हे ग्रामीण भागातील असल्यामुळे विरोधकांनी काही मुद्दा उपस्थित केला, अरे हे तर ग्रामीण भागातले आहे, जर हे खासदार झाल्यावरती काय करू शकतील वगैरे काही नाही, असा त्यांच्याबाबत नकारात्मकता गोष्टी सुरू केल्या. परंतु याचा कुठंतरी त्यांना बेनिफिट झालेला दिसला. आपण ग्रामीण भागातले म्हटल्यामुळं त्यांना ऑलरेडी सिन्नरमधून चांगला प्रतिसाद होता. मग ते सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना 1,28,000 तिथून लीड मिळेल. त्याचप्रमाणे देवळाली मतदारसंघातून सुद्धा जिथं राष्ट्रवादीचा आमदार आहे अजित पवार गटाचा, तिथून त्यांना 27,000चा लीड मिळाला. त्याचप्रमाणे इगतपुरीमधून आपण बघितलं, तिथून पण त्यांना 43,000चं मताधिक्य मिळालं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही महायुतीचे जे उमेदवार आहेत ते पडले, त्यांच्यामध्ये एक निगेटिव्ह नॅरेटिव्ह तयार झालेला होता. आणि याला जबाबदार भाजप पण तेवढाच जबाबदार आहे की त्यांनी जो काही तथाकथित अहवाल वगैरे आणले, त्यांनी सांगितलं त्याच्यामधून की हे उमेदवार दिले तर हे निवडून येऊ शकणार नाही, असं एकंदर चित्र तयार केलं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीचं जे संघटन बघितलं, ठाकरे गटाने बघितलं आपण, त्यांनी जोराने कामाला लागलेली होती. नाशिक शहरातून गोडसे यांना खूप चांगला लीड मिळेल. म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत भाजपच्या पदाधिकाऱ्यांना त्यांचा असा विश्वास होता की आमचं सायलेंट वोटर आहे, त्यामुळे आम्हाला नेहमीप्रमाणे इथून चांगलं मताधिक्य मिळेल. पण ह्या संपूर्ण हे जे काही अंदाज होते संपूर्ण फोल ठरले. आणि ग्रामीण भागातून 70 ते 80% मताधिक्य इथून मिळेल. आणि त्याचप्रमाणे पूर्वमधून पण वाजे यांना चांगलं मिळालं. मध्यमधून पण त्यांना 5,000ची आघाडी मिळाली. आणि पश्चिम हा जो काही मतदारसंघ आहे, गेल्या वेळेस इथून गोडसे यांना तब्बल 1,00,000 मतांचं मताधिक्य होतं, ते थेट डायरेक्ट 80,000ने घेतलं. तर ह्या संपूर्ण आपण घडामोडी बघितल्या तर वाजे हे सरस ठरले. ग्रामीण भागातून वाजेंना चांगला लीड मिळाला, कारण सर्वात जास्त त्या ठिकाणी मतदान झालं होतं. आणि जेव्हा मतपेट्या उघडल्या गेल्या तेव्हा ग्रामीण भागातून देखील त्यांनी मताधिक्य जोरात घेतलेलं आहे.
शांतिगिरी महाराज देखील या ठिकाणी उभे होते आणि असं होतं की दोन हिंदुत्ववादी जे मतदान आहे ते डिवाईड होतील आणि शांतिगिरी महाराजांना पडतील, परंतु करण गायकर यांनी त्यांच्यापेक्षा 1,000 म्हणजे 45,000पर्यंत त्यांना मतदान पडलं. कशा दृष्टीने सांगता येईल? शांतिगिरी महाराज देखील उभे होते तर काय नाही, मुळामध्ये नाशिकची निवडणूक जी आहे ती गद्दार विरुद्ध खुद्दार अशा पद्धतीनं नाशिकच्या निवडणुकीमध्ये प्रचार हा रंगला गेला. दुसरी गोष्ट, नाशिकमध्ये जे काही उमेदवार दिले गेले ते सर्व मराठा समाजाचे उमेदवार होते. त्यामुळं सुरुवातीला जी छगन भुजबळ यांची उमेदवारी दिल्लीमधून अंतिम झाली असं जे सांगितलं जात होतं, त्यानंतर छगन भुजबळांनी स्वतःहून माघार घेतली. त्याच्यामुळे कुठेतरी ओबीसी समाज जो आहे तो नाराज असल्याचं दिसून आलं आणि समता परिषदेने उघडपणे वाजेंना पूर्णपणे ताकद दिली. दुसरी गोष्ट, जर नाशिक लोकसभा विधानसभामध्ये जर आपण बघितलं तर सिन्नरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार असतानासुद्धा माणिकराव कोकाटे यांची शेवटपर्यंत असलेली नाराजी आणि त्यांनी प्रचारापासून स्वतःला दूर राखल्यामुळं म्हणजे एकीकडे त्यांनी वाजेंना मैदान जे आहे ते मोकळा करून दिला असं देखील बोललं जातं. त्याच्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांची असलेली नाराजी, छगन भुजबळांसारखे दिग्गज नेते नाशिकमध्ये असताना त्यांची असलेली नाराजी, ओबीसी समाजाची असलेली नाराजी आणि इगतपुरी मतदारसंघामध्ये काँग्रेसचं असलेलं प्राबल्य त्र्यंबक आणि इगतपुरीचं, तर हा सगळा परिपाक पाहता ह्या नाराजीचा फटका कुठेतरी वाजेंना गोडसेंना बसलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. दुसरीकडे शांतिगिरी महाराज यांच्या मतविभाजनामुळे कुठेतरी विजयाचं गणित हे अवलंबून असेल असं म्हटलं जात होतं, परंतु शांतिगिरी महाराज हे स्पेशल अपयशी ठरल्याचं या ठिकाणी दिसून येतं, कारण 50,000चा टप्पा देखील ते पार करू शकले नाही. दुसरीकडे तुम्ही वंचितचा जो फॅक्टर म्हणतात, तर गत निवडणुकीमध्ये म्हणजे 2019च्या निवडणुकीमध्ये वंचितचे जे उमेदवार आहेत पवन पवार, त्यांनी 1,19,000 मतं या ठिकाणून घेतली. परंतु आताचे जे उमेदवार आहेत करण गायकर यांनी 45,000 किंवा 50,000पर्यंत त्यांचं मताधिक्य दिसून आलं. त्याच्यामुळं दलित, मुस्लिम, ओबीसी आणि इतर समाज जे आहे त्यांचं ध्रुवीकरण या ठिकाणी दिसून आलं आणि हे सर्व मतं जे आहेत ती सर्व वाजेंच्या पाठीशी उभी राहिल्याचं या एकूणच मताधिक्यावरून दिसून येतं. मनीष कटारे यांनी सखोल माहिती त्या बाबतीत दिली आणि त्यांनी शांतिगिरी महाराजांचा कुठलाही प्रभाव या ठिकाणी पडला नाही असं देखील सांगितलं. आपल्याबरोबर अशोकजी कुठे, अशोकजी काय सांगाल तुम्ही? एकंदरीत ही जनसामान्यांनी निवडणूक ही हातात घेतलेली दिसली सर्व ठिकाणी. ग्रामीण भागातूनही सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद वाजेंना होता आणि दुसरी गोष्ट, महायुतीचा उमेदवार डिक्लेअर करताना बऱ्याच लेट झालं. त्याचबरोबर जे महायुतीचे जे पदाधिकारी असतील, बाकी आमदार असतील, तर त्यांनी जे मनापासून किंवा यांनी काम करायला पाहिजे होतं ते या निवडणुकीत पुढे दिसलेलं नाही. नाराजी तिकीट मिळवण्यापासून स्पर्धा आणि नाराजी होती, तर त्याचा फायदा नक्कीच इथे वाजेंना झाला. त्यानंतर जे हिंदू मतं हे डिवाईड होतील असाही शक्यता या निवडणुकीत होती, परंतु ती यावेळेस दिसली नाही आणि वाजेंना ग्रामीण भागातून तसेच शहरी भागातून ओबीसी असेल, इतर मराठा समाज असेल, इतर समाज असेल, सर्व समाजांच्या मिळून सर्व पाठिंबा एकत्रित पहिल्यांदा माझ्या मते या निवडणुकीत सगळं समाज मिळून एकत्र पाठिंबा एका उमेदवाराला मिळाला आणि तिथे वाजेंचा विजय निश्चित झाला. मुख्यमंत्र्यांनी हे वर्चस्वात निश्चित धरलेलं होतं आणि ह्या ठिकाणी छगन भुजबळ सारखे दिग्गज नेते असताना देखील हेमंत गोडसेंचा पराभव झाला. काय सांगाल? आपल्याबरोबर फिरोज पठार आहेत. पराभवाचे कारण 2-3 आहे. सर्वात पहिलं कारण असं आहे का नाशिक लोकसभा मतदारसंघात जे 6 विधानसभा मतदारसंघ येतात त्याच्यात शिंदे गटाचा एकही आमदार नव्हता. उलट भाजपचे 3 आमदार होते, राष्ट्रवादी अजित पवारांचे 2 आमदार होते आणि 1 काँग्रेसचा होता, म्हणजे 5 आमदार यांच्या गटाचे होते. तरीही यांनी पूर्ण भरोसा हा भाजपवर ठेवला. मात्र भाजपच्या पदाधिकारी किंवा त्यांच्या नेत्यांनी पाहिजे तसं काम केल्याचे दिसून आले. आणि दुसरा उलट तसं पाहिलं की तसं मुख्यमंत्र्यांसाठी प्रतिष्ठेची होती. मात्र मुख्यमंत्री असो किंवा उपमुख्यमंत्री फडणवीस असो किंवा अजितदादा किंवा त्यांचे काही नेते असेल किंवा भुजबळ साहेब यांनी एकही 3 पक्षांची किंवा मनसेनंतर आलं तर एकही अशी समन्वयाची बैठक लावली नाही. त्यामुळे वरचे जे नेते आहेत ते वेगवेगळ्या आपापल्या पद्धतीने प्रचार करताना दिसले आणि त्याचा इफेक्ट खाली पण गेला. जो तो आपापल्या पद्धतीने प्रचार करत होता, कोणी आपला प्रचार केला का सोशल मीडियावर टाकून द्यायचं, मात्र लोकांपर्यंत म्हणजे मतदारांपर्यंत एकही असा 3-4 पक्षांचा संघटन या नात्याने गेलं नाही. आणि उलट वाजेंच्या बाजूने शिवसेना म्हणजे ठाकरे गटाचं संघटन उभं राहिलं, त्याला राष्ट्रवादी शरद पवार गटाचं संघटन उभं राहिलं आणि जे काँग्रेसचं संघटन आहे ते पण चांगल्यापैकी उभं राहिलं. असे 2-3 फॅक्टर आहे. दुसरं म्हणजे मराठा बहुल असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात जरांगे इफेक्ट पडेल असं वाटत होता, मात्र तसं न होता ही जी निवडणूक आहे विकासाच्या मुद्द्यावर गेली
आणि 10 वर्षापासून जे गोडसे खासदार होते अँटी इन्कम्बन्सीचा पण त्यांना फटका बसला. अशी सगळी कारणं माझ्यामध्ये आहेत. एकंदरीत बराचसा मोठा फटका पडलेला आहे. 1,61,000 पराभूत झालेले आहेत. या ठिकाणी असं पण म्हटलं जातं की जातीवाद देखील झाला असेल किंवा सांगता येत नाही, परंतु जरांगेंचा काही इफेक्ट पडला का, जरांगेंचा काही फॅक्टर पडला का? परंतु 4ही मराठा उमेदवार होते. परंतु तुम्ही काय सांगाल? आपल्याबरोबर सकाळचे ब्युरो चीफ आहेत विक्रांतजी, काय सांगाल? अजिबात जातीवादाचा असं इथं नाशिकमध्ये इफेक्ट झाला नाही. उलट नाशिकमध्ये वाजे हे मराठा समाजाचे होते. वाजे यांना इतर समाजाने मदत केली. विशेष करून सिन्नरमध्ये वंजारी समाज मोठ्या प्रमाणात आहे. वंजारी समाजाने वाजे यांना मदत केली आणि इतर ओबीसी समाजाने, त्यात माळी समाज हा सुद्धा वाजे यांच्या पाठीमागे उभे राहिला. म्हणजे महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा एकीकडे वाद चालू असताना नाशिकमध्ये मात्र मराठा समाजाच्या उमेदवाराला इतर समाजाने पाठिंबा दिला. हे एक अधोरेखित करणारी ही घटना आहे. त्याच्यामुळं जातीवादाला नाशिककरांनी नाही, महाराष्ट्रात असं म्हटलं जातं जरांगेंचा इफेक्ट चांगला पडलेला आहे यावेळेस आणि त्याचा देखील फटका भाजपा किंवा शिंदे गटाला पडला असं देखील म्हटलं. तर नाशिकच्या बाबतीत नाही, नाशिकच्या बाबतीत नाही, तेच सांगतोय. जरांगे इफेक्ट नाशिकमध्ये दिसला नाही. जरांगे इफेक्ट दिसला असता तर मग गोडसे यांनी पण मोठ्या प्रमाणात मतदान घेतलेले आहे. 4 लाखाच्या पुढं मतदान घेतलेलं आहे. त्याच्यामुळे असा काही जरांगे इफेक्ट नाशिकमध्ये दिसून आला नाही. उलट वाजे यांना ओबीसी समाजाने मतदान केलेलं आहे. ओबीसी आणि मराठा मतदान इथं एकत्र आलेली ही अधोरेखित करणारी घटना आहे, तेच सांगतोय. 1,61,000 पराभव. साधारण आपल्याला अटीतटीचा सामना वाटत होता, तिथे 10-15,000, 15,000, 12,000. जसं पंकजाताई मुंडे पडले 12,000 मतदानांनी, परंतु 1,61,000 म्हणजे काय राग असावा? पूर्ण भारतभर मोदी नको किंवा भाजपचं संघटन नको ही एक कॉमन भावना सर्व लोकांमध्ये राहिली. सगळे निकाल बघितले आपण, तर त्याच्यामध्ये हेच नकारात्मक सर्वत्र मतदान झालेलं आहे. त्यामुळे बदल हा सृष्टीचा नियम असल्यामुळे, राजकारणातही हा बदल लोकांना अपेक्षित असल्यामुळे सर्वत्र निकालाचं रूपांतर त्याच्यामध्ये झालं. बदलाचं भूमिका झाली. तुम्ही काय सांगाल यामध्ये जी का फरक पडला 1,61,000? सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की 10 वर्ष हेमंत गोडसे खासदार होते, तर ज्याप्रमाणे त्यांनी मतदारांशी कनेक्टिव्हिटी ठेवायला पाहिजे होती, तर ती कनेक्टिव्हिटीच कुठं दिसून आली नाही. आणि सर्वात महत्त्वाचा आणखी एक मुद्दा की संविधान 400 पार, तर 400 पार कशासाठी? तर संविधान बदलण्यासाठी का? तसेच ज्वलंत विषय आहे, शेतीचे विषय असेल, महागाई असेल, रोजगारी असेल, हे पण मुद्दे कोणी मांडले नाही, पण तरी पण लोकांमध्ये हे काहीतरी त्याच्यातून काहीतरी राग वगैरे काहीतरी त्यांच्यामध्ये होता, म्हणून तो मतपेटीतून त्यांनी व्यक्त केला आहे. हा देखील निवडणुकीचा महत्त्वाचा मुद्दा होता. महत्त्वाचा मुद्दा. मी मनीषजी एकच सांगेल की नाशिकमध्ये ज्येष्ठ मोठे माणिकराव कोकाटे असो, छगनजी भुजबळ असो, मोठमोठे आमदार या ठिकाणी होते, मुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी आले होते. असं काय प्रश्न असेल तर तो पराभव झाला? या निवडणुकीमध्ये स्थानिक मुद्द्यांना प्राधान्य दिलं गेलं आणि मुळामध्ये नाशिक आणि दिंडोरी जर बघितलं तर उमेदवारांमध्ये एक आत्मविश्वास होता की मोदींच्या चेहऱ्यावर ही निवडणूक सहजपणे यशस्वी आपल्याला करता येईल, सहजपणे आपल्याला यामध्ये विजय होता येईल. परंतु ते अपयशी ठरल्याचं या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून येतं. परंतु नाशिकच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये लोकांनी बदल स्वीकारलेला आहे आणि जनतेने ही निवडणूक हातात घेतली असं या ठिकाणी म्हणता येईल. त्याच्यामुळे एकनाथ शिंदेंना देखील उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आठवडाभरामध्ये 4 वेळा त्यांना नाशिक दौरा करावा लागला. त्याच्यानंतर उदय सामंत देखील नाशिकमध्ये तळ ठोकून होते. स्वतः भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी देखील नाशिक आणि दिंडोरीची दोन्ही सूत्र हाती घेतली होती. परंतु स्थानिक मुद्दे जे आहेत ते प्रभावी ठरले आणि कुठेतरी अँटी इन्कम्बन्सीचा फटका जो आहे तो या ठिकाणी बसलेला आपल्याला दिसून येतो. एकंदरीत नाशिक नुसतं केवळ नाशिक नाही तर दिंडोरी आणि धुळ्यामध्ये देखील इफेक्ट पडलेला आहे आणि कांद्याचा एक महत्त्वाचा प्रश्न होता. काय सांगाल याबाबतीत? नाराजी काय होती या निवडणुकीत? ग्रामीण भागात म्हणजे दिंडोरी जर विशेष बघितलं तर केंद्रीय मंत्री असताना बरेचसे कांद्याचे शेतीचे प्रश्न जे होते ते सोडवले गेले नाही आणि सर्वात मोठं जे कारण आहे दिंडोरी पराभवाचं तर कांदा उत्पादक शेतकऱ्या हा BJPला सोडून गेला आणि भारतीताई पवार या नको म्हणून बगरेंना मोठ्या प्रमाणात तिथे दिलासा मिळाला. अच्छा, कांद्याचा फटका देखील भारतीताईंना मिळालेला दिसतोय. नाशिकच्या बाबतीत बराचसा उद्योगाच्या बरेचसे प्रश्न होते, एअरपोर्टचे प्रश्न होते,
फिरोजी, बरेचसे काम मार्गी लागलेले नाही असं देखील जे म्हटलं जात होतं, काय सांगेल? नाही, बरेचसे कामं म्हणजे इंडस्ट्रीजचेच नाही, शहर विकासाचे पण बरेचसे कामं, जसं आता सोनवणे सरांनी सांगितलं तर नियो मेट्रोचा विषय आहे, जुना नाशिकचा जर विषय धरला तर आपण 4 FSIचा विषय आहे, नाशिकच्या रस्त्यांचा विषय आहे, उड्डाणपुलाचा विषय, द्वारका ते बिडकोपर्यंत उड्डाणपूल होणार होता, तो उड्डाणपूल झालेला नाही. त्याच्यानंतर द्वारकावरची वाहतूक कोंडी असते, त्याबाबत केंद्रीय मंत्री गडकरींनी तिकडे निधी देऊन भुजबळ साहेबांनी पुढाकार घेऊन तिकडे अंडरपास केला, मात्र त्या अंडरपासचा उपयोग होत नाही. त्यामुळे तिकडे पाठपुरावा करून तिथून जर दुचाकी सुरू झाली, असं काय केलं असतं तर म्हणजे अशा बारीक सारीक गोष्टी असो का मोठ्या इंडस्ट्रीचे असो, तुम्ही जे सांगता ते बरोबर आहे, त्या मुद्द्यांकडे लक्ष दिलं गेलं नाही. आणि उलट मुख्यमंत्री जेव्हा नाशिकला आले तेव्हा आचारसंहिता लागलेली होती, प्रचार चालू होता, त्यामुळे त्यांना ठोस असं काही आश्वासन देता आलं नाही. मात्र त्यांनी पुढाकार घेऊन एक मिटिंग लावली उद्योजकांची, प्रयत्न चांगलं केलं, पण हेच प्रयत्न जर 2-3 महिन्यापूर्वी केले असते तर त्याचा फायदा यांना अगोदर झाला असता. आणि दुसरा विषय म्हणजे असं का गोडसेंच्या पाठीमागे जे संघटन होतं ते कागदावर स्ट्रॉंग होतं. म्हणजे शहरात जर आपण पाहिलं तर शहरात 4 पैकी 3 आमदार भाजपचे, प्रिव्हियस जी सरकार महापालिका सरकार होतं, महापौर होते त्यांचे, 66 नगरसेवक त्यांचे होते, म्हणजे कागदावर स्ट्रॉंग दिसत होते, मात्र प्रत्यक्षात ते रस्त्यावर स्ट्रॉंग दिसले नाही. त्यामुळे हा गोडसेंना फटका बसला असं प्रत्यक्षात उतरले नाही, हे सर्वात महत्त्वाचं पठाण यांनी सांगितलं आहे. नाशिकमध्ये एक इतिहास असतो की पुन्हा खासदार रिपीट होत नाही, परंतु तो खासदार रिपीट जो रेकॉर्ड मोडला होता हेमंत गोडसे यांनी, मात्र तिसऱ्यांदा त्यांना का नाकारलं आपल्या नाशिकच्या सगळं ज्येष्ठ पत्रकारांनी आपल्याला या ठिकाणी सांगितले आहे. मी किशोर बेलसरे, कॅमेरामॅन जितेंद्र नरवाडेसह NDTV मराठी, नाशिक.